देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। एकीकडे विरोधकांची इंडिया आघाडी तर दुसरीकडे भाजप प्रणित एनडीए म्हणजेच महायुतीकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला जात आहे। भाजपने 400 पारचा नारा दिला असून दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून भाजप सत्तेत आल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान बदलण्यात येईल असा प्रचार केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत काँग्रेसचा हा दावा खोडून काढलाय। भाजपकडून संविधान बदलण्याच्या चर्चा करणे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे। भारताचे संविधान कुठलीही शक्ती बदलू शकत नाही असे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं ते काही इतकं कमजोर संविधान नाही आहे की कोणी येऊन बदलून टाकेल। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या फुल बेंचनी जजमेंट देऊन सांगितलेलं आहे की या संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, हे बदलण्याचे अधिकार संसदेला देखील नाही आहेत। असं असताना जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याकरता काँग्रेस आणि इंडिया आघाडीने 400 पार हा जो मोदीजींचा नारा आहे हा संविधान बदलण्याकरता आहे अशा प्रकारचा संभ्रम पाठवला आहे। खरं म्हणजे आपण जर बघितलं असेल इतक्या वर्षामध्ये संविधान दिन काँग्रेसने साजरा केला नाही, तो मोदीजींनी साजरा केला। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसच्याच आशीर्वादाने 370 कलमामुळे भारताचं संविधान लागू नव्हतं, तिथे SC ST OBCचं आरक्षण नव्हतं। मोदीजींनी 370 कलम रद्द केल्यामुळे भारताचं संविधान तिथे लागू झालं, SC ST OBCचं आरक्षण तिथे लागू झालं। देशभरामध्ये मोदीजींनी भारताचं संविधान, बाबासाहेबांचं संविधान लागू केलं। मोदीजींनी हे सांगितलं की बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणूनच माझ्यासारखा चहा विकणारा एक मुलगा आज देशाचा पंतप्रधान झाला आहे। त्यांनी हेही सांगितलं की माझ्याकरता गीता, बायबल, कुराण या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान जास्त महत्त्वाचं आहे। आणि आपण बघितलं असेल हे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यांनी संसदेत गेल्यानंतर संविधानाची पूजा केली। त्यामुळे संविधानाच्या प्रती त्यांचं समर्पण हे आपण बघितलं आहे। दुसरं 2014 आणि 2019 10 वर्ष मोदीजींकडे पूर्ण बहुमत आहे, पूर्ण बहुमत। त्यांनी संविधान मजबूत केलं, कधी संविधान बदलण्याचा निर्णय नाही केला। या उलट काँग्रेस पक्ष आज प्रयत्न करते आहे की संविधानामध्ये परिवर्तन करून ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये एकमताने ठराव केला की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, काँग्रेस पक्ष मुस्लिम आरक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे। ते शक्य झालं नाही तर रातोरात मुस्लिमांना OBC बनवून SC ST OBCचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं संविधान विरोधी जर कोणी वागत असेल तर ते काँग्रेस आहे। आपण बघितलं 1975 साली इंदिरा गांधींनी भारताचं संविधान गुंडाळून 2 वर्ष ठेवलं, निवडणुका देखील घेतल्या नाहीत। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात षडयंत्र करणारे कोणी असतील तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे। आणि या संविधानाचं संवर्धन, संरक्षण करणं आणि त्या संविधानाप्रमाणे देश चालवणं हे जर कोणी करत असेल तर ते नरेंद्र मोदी करत आहेत। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।